ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या या 65व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 2, श्लोक 14. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः अगमापायिनो अनित्यास्तांस्ति तिक्षव स्व भारत. हे कौंतेय, प्रेमाने हाक मारतात, हे कुंतीनंदन, इंद्रियांचे विषय जड पदार्थ तर शीत अनुकूलता आणि उष्ण म्हणजे प्रतिकूलता द्वारा सुख आणि दुःख देणारे आहेत, तसेच येणारे जाणारे आणि अनित्य आहेत. हे भरतवंशी अर्जुन, त्यांना तू तितिक्षस्व म्हणजे सहन कर म्हणून सांगतात. खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही, लक्षात घ्या. सहन करणंच फार महत्त्वाचं आहे. ते कशाला सहन करायला सांगतात? शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख याला साक्षात भगवान श्रीकृष्ण आपल्याला सहन करा म्हणून सांगतात. पहा, भाषांतर असं आहे की हे कौंतेय, इंद्रियांच्या स्पर्शातून होणारी सुखदुःखे ही क्षणिक जाणवणाऱ्या हिवाळ्या उन्हाळ्याप्रमाणे आहेत. हे भारता, ही सुखदुःखे येणारी जाणारी व अनित्य असल्याने त्यांना तू सहन कर. खूप सुंदर श्लोक आहे आणि हे फक्त जाणल्याने आपल्याला या गोष्टी साध्य होणार आहेत, साधन होणार आहे. लक्षात घ्या ह्याचं. भगवंत सांगतात, त्यांच्या शब्दामध्येच इतकी विलक्षण जादू आहे. तुम्ही खूप वर्षाची साधना केलीत आणि गीतेचे हे भगवंताचे शब्द ऐकलेत. हजारो वर्षांची साधना जी आहे, त्या साधनेचं फळ देणारे हे एक एक वाक्य आहेत. जर ती तुम्हाला समजली, मला समजली, तर हजारो वर्षांच्या साधनेने जे शक्य होणार नाही, साधणार नाही, ते काही क्षणार्धात आपल्याला इथे या भगवंताच्या ह्या बोलण्यातून समजतं. पहा, व्याख्या अशी आहे की या ठिकाणी एक शंका येते की या 14व्या 15व्या श्लोकापूर्वी 11 13पर्यंत आणि पुढे 16 30पर्यंत देही आणि देह या दोन्हीचेच प्रकरण आहे. व मध्येच मात्रा स्पर्शाचे हे 2 श्लोक प्रकरणाहून वेगळे कसे आले? याचे समाधान असे आहे की जसे 12व्या श्लोकात भगवंतांनी संपूर्ण जीवांच्या नित्य स्वरूपाला दाखवण्यासाठी कोण्या काळात मी नव्हतो असे नाही असे म्हणून आपल्याला त्यांच्या पंक्तीत ठेवले, तसेच शरीर इत्यादी केवळ प्राकृत पदार्थांना अनित्य, अविनाशी, परिवर्तनशील दाखवण्यासाठी भगवंतांनी या ठिकाणी मात्रा स्पर्शाविषयी म्हटले आहे. म्हटलं तर 5 इंद्रियांनी जो, लक्षात घ्या, आपण स्पर्श करतो सर्वत्र. आपले डोळे एखाद्या चित्रावर, एखाद्या ठिकाणी किंवा कुठेही स्थिर होतात, त्यातलं काही ज्ञान ग्रहण करतो, स्पर्श आहे. स्पर्श म्हणजे फक्त त्वचेने होणारा विषय नव्हे. इथे मात्रा स्पर्श हा खूप मोठा, म्हणजे विषयांशी, इंद्रियांचे जे विषय त्याच्याबद्दल आपण खूप सविस्तर व्यवस्थित बोलणार आहोत. पहा, जसं आपण जर घ्राणेंद्रिय म्हटलं तर त्याचा विषय गंध आहे. पहा, या पद्धतीने, किंवा आपण जर हे म्हटलं, दृष्टीचं इंद्रिय जर म्हटलं आपण, तर त्याचा विषय रूप आहे. असे 5 इंद्रियांचे 5 विषय आहेत, पण आपण त्याच्याबद्दल सविस्तर नंतर बोलणार आहोत. याचे म्हणून मग मध्येच मात्रा स्पर्शाचे हे 2 श्लोक प्रकरणाहून वेगळे कसे आले? तर याचे समाधान असे आहे की 12व्या श्लोकात भगवंतांनी संपूर्ण जीवांच्या नित्य स्वरूपाला दाखवण्यासाठी कोण्या काळात मी नव्हतो असे नाही असे म्हणून आपल्याला त्यांच्या पंक्तीत ठेवले, तसेच शरीर इत्यादी केवळ प्राकृत पदार्थांना नित्य, अनित्य, विनाशी आणि परिवर्तनशील दाखवण्यासाठी भगवंतांनी या ठिकाणी मात्रा स्पर्शाविषयी म्हटले आहे. तू म्हणजे परंतु पद देऊन नित्य तत्वाहून देहादी अनित्य वस्तूंना वेगळे दाखवण्यासाठी येथे तू पद आलेले आहे. आता आपण पाहणार आहोत मात्रा स्पर्शाबद्दलची स्वामी रामसुखदास काय व्याख्या करतात. ज्यांनी माप तोलले जाते, अर्थात ज्याद्वारा ज्ञान होते, त्या ज्ञानाचे साधन इंद्रिये आणि अंतःकरणाचे नाव मात्रा आहे. मात्राशी अर्थात इंद्रिय आणि अंतःकरण यांच्याशी ज्यांचा संयोग होतो त्याचे नाव स्पर्श आहे. म्हणून इंद्रिय आणि अंतःकरणाने ज्याचे ज्ञान होते असे सृष्टीचे सर्व पदार्थ मात्रा स्पर्शाः आहेत. पहा,
इंद्रिय आणि अंतःकरणाने ज्यांचे ज्ञान होते असे सृष्टीचे सर्व पदार्थ मात्रा स्पर्शा आहेत. येथे मात्रा स्पर्शा हा पदाने केवळ पदार्थच का घेतले जावे? पदार्थांचा संबंध का घेतला जाऊ नये? जर आम्ही येथे मात्रा स्पर्श हा पदाने केवळ पदार्थाशीच संबंध घेतला तर त्या संबंधाला आगमापायिनः म्हणजे येणारा आणि जाणारा म्हणू शकत नव्हतो. कारण संबंधाची स्वीकृती केवळ अंतःकरणात न होता स्वयंमध्ये म्हणजे अहममध्ये होते. स्वयंनित्य आहे म्हणून त्यात जी स्वीकृती होते तीही नित्यासारखीच होते. आता इथे अहम आणि अहंकार या दोन्हीतला फरक समजून घेतला पाहिजे बरं का. स्वयं जोपर्यंत त्या स्वीकृतीला सोडित नाही तोपर्यंत ती स्वीकृती जशीची तशी कायम राहते. अर्थात पदार्थांचा वियोग झाल्यावरही पदार्थ नसतानाही त्या पदार्थांशी संबंध कायम राहतो. हा मानलेला संबंध केवळ अस्वीकृतीने अर्थात आपल्या न मानण्यानेच नष्ट होतो. पहा, आपल्या सत्स्वरूपाच्या ठिकाणी हा संबंध नाहीच, पूर्वीही नव्हता आणि पुढेही होऊ शकत नाही. परंतु मानलेल्या संबंधांच्या स्वीकृतीशिवाय केवढाही त्याग केला तरी, केवढेही कष्ट सहन केले तरी, शरीरात कितीही परिवर्तन झाले तरी, कितीही तपश्चर्या केली तरीही मानलेला संबंध नष्ट होऊ शकत नाही. उलट जसाच्या तसाच कायम राहतो. पहा, कितीही परिवर्तन झालं पहा. म्हणून या अस्वीकृतीशिवाय हा यातला महत्त्वाचा भाग आहे. संबंध मानलेला आहे त्यामुळे ते कळाल्यानंतर की हा मानीव आहे स्वीकार करणं काही फार अवघड नाही. जसे एखादी स्त्री विधवा झाली आहे अर्थात तिचा पतीशी कायमचा वियोग झाला आहे, परंतु 50 वर्षानंतरही जर कुणी कुणाला म्हणत असेल की ही अमुकाची पत्नी आहे तर तिचे कान तिकडे धाव घेतात. यावरून सिद्ध झाले की संबंधी म्हणजे पतीच्या न राहण्यावरही त्याच्याशी मांडलेला संबंध सर्व काळ कायम राहतो. हेच मित्राच्या बाबतीत, पतीच्या बाबतीत जसं आहे तसं पत्नीच्या बाबतीत, सगळ्या मानवी संबंधांच्या बाबतीत हे सख्य म्हणजे खरंच आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण बंगल्याच्या बाबतीत पण म्हणू शकतो की हा अमुक तमुकचा बंगला आहे. म्हणून येथे मात्रा स्पर्शा हा या पदाने पदार्थांचा संबंध न घेता केवळ पदार्थ घेतले आहेत. सगळंच आलेलं आहे त्याच्यामध्ये. शीतोष्ण सुख दुःख दाहा, येथे शीत आणि उष्ण शब्द अनुकूलता आणि प्रतिकूलतेचे वाचक आहेत. खरं सांगायचं तर असा भाग नाही आहे. शीतसुद्धा बऱ्याचदा अनुकूल असतं आणि उष्णही बऱ्याचदा अनुकूल असू शकतं. लक्षात घेतलं का? तरी लक्षात घेण्यासारखी बाब आहे. उन्हाळा पावसाळा आहे, उन्हाळा थंडी, हिवाळा आणि उन्हाळा आहे या ठिकाणी. म्हणजे परिवर्तन आहे थोडक्यात. जर याचा अर्थ थंडी आणि उष्णता घेतला तर हे केवळ त्वचेचेच विषय होतील आणि एकदेशीय होतील. म्हणून शीतचा अनुकूलता आणि उष्णचा अर्थ प्रतिकूलता घेणेच ठीक वाटते. सर्व पदार्थ अनुकूलता आणि प्रतिकूलता, सुख दुःख देणारे आहेत. अर्थात ज्याची आम्ही अपेक्षा करतो अशी अनुकूल वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, घटना, देश, काळ इत्यादींच्या मिळण्याने सुख होते आणि जे आम्हाला नको असते अशी प्रतिकूल वस्तू, व्यक्ती, परिस्थिती इत्यादीच्या मिळण्याने दुःख होते. आता इथे सुख ही अनुकूल गोष्ट आहे आणि दुःख ही प्रतिकूल गोष्ट आहे हेही गृहीत धरण्याचं कारण नाही. इथे परिवर्तन लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. येथे अनुकूलता प्रतिकूलता कारण आहेत आणि सुख दुःख कार्य आहेत. वास्तविक पाहिले तर या पदार्थांमध्ये सुख दुःख देण्याचे सामर्थ्य नाही. मनुष्य यांच्याशी संबंध जोडून त्यांच्याशी संग करून पहा. यात अनुकूलता प्रतिकूलतेची किंवा सुख आणि दुःखाची भावना करून घेतो, ज्यामुळे हे पदार्थ सुख दुःख देणारे दिसतात. म्हणून भगवंतांनी येथे सुख दुःख दा म्हणजे प्रदान करणारे असे म्हटलेलं आहे. पहा, हे मात्रा स्पर्श जे आहेत हे शीत आणि उष्ण आहेत आणि ते सुख आणि दुःख प्रदान करणारे आहेत. अगमापायिनः, पहा, सर्व पदार्थ आदी अंत असणारे म्हणजे सुरुवात आणि शेवट असणारे, उत्पत्ती विनाशशील आणि येणारे जाणारे आहेत. ते कायमचे राहणारे नाहीत, कारण ते उत्पत्तीपूर्वी नव्हते आणि नष्ट झाल्यानंतरही राहणार नाहीत. म्हणून ते अगमापायी आहेत, येणारे जाणारे आहेत. पहा, सुख आणि दुःख हे कायम राहणार नाही. सुखसुद्धा कायम राहणार नाही आणि दुःखही कायम राहणार नाही.
ते आत्ता आहे तर थोड्या वेळी नाही. अशा पद्धतीने हे सातत्याने बदलत जाणारे येणारे जाणारे आहेत पहा. आणि हा क्रम चालूच राहतो, हा क्रम चालूच राहतो. आपण त्याच्याशी जोडलेलं गेलेलं असल्यामुळे त्या क्रमासोबत आपणही खालीवर होत राहतो. परंतु ज्यांनी त्या सुख आणि दुःखाशी आपल्याला जोडून घेतलेलं नाही आहे, सुखाची निवड केलेली नाही आहे. काही जण दुःखाची निवड करतात, बहुतांशी जण दुःखाची निवड करतात, ती कुरवाळती बसतात. आपण खूपदा त्याची चर्चा केलेली आहे. परंतु काही लोकांनी आनंदी राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आनंदी राहण्याची निवड केलेली आहे. त्यांना ह्या सुखदुःखांच्या येण्यानी जाण्यानी काही फरक पडत नाही पहा. पुढे त्या गोष्टी श्लोकाच्या उर्वरित भागामध्ये काय सांगतात या सगळ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अनित्याः, जर कोणी म्हणेल की ते उत्पत्तीपूर्वी आणि नष्ट झाल्यानंतर भलेही नसतील पण मध्यात तर राहतच असतील, तर भगवान म्हणतात की ते अनित्य असल्याने ते मध्यात देखील राहत नाहीत. ते प्रतिक्षण बदलत राहतात, इतक्या वेगाने बदलतात की त्यांना त्याच रूपात पुन्हा कोणी पाहू शकत नाही. कारण पहिल्या क्षणात जसे होते तसे दुसऱ्या क्षणात ते राहतच नाहीत. म्हणून भगवंतांनी त्यांना अनित्याः असे म्हटले आहे. केवळ ते पदार्थच अनित्य परिवर्तनशील नाहीत, तर ज्या पदार्थांनी त्यांचे ज्ञान होते ते इंद्रिय आणि अंतःकरण देखील परिवर्तनशील आहेत. त्यांच्या परिवर्तनाला कसे समजून घ्यावे पहा. जसे दिवसात काम करता करता सायंकाळी इंद्रिये इत्यादींमध्ये थकावट येते आणि सकाळी तृप्तीपूर्वक झोप घेतल्याने जे ताजेतवानेपण येते ते संध्याकाळपर्यंत राहत नाही. म्हणून पुन्हा झोप घ्यावी लागते, जेणेकरून इंद्रियांची थकावट दूर होते आणि ताजेतवानेपणाचा अनुभव येतो. जसे जागृत अवस्थेमध्ये क्षणाक्षणाला थकावट येत राहते, तसेच झोपेत क्षणाक्षणाने ताजेतवानेपणा येत राहतो. यावरून सिद्ध झाले की इंद्रिये इत्यादी क्षणाक्षणाला त्यांच्यामध्ये परिवर्तन होत राहते. येथे सर्व पदार्थांना स्थूल रूपाने अगमापायिनः आणि सूक्ष्म रूपाने अनित्याः म्हटले आहे. यांना अनित्याहूनही सूक्ष्म दाखवण्यासाठी 16व्या श्लोकात त्यांना असत म्हणतील, लक्षात घ्या. आणि पूर्वी ज्या नित्यतत्वाचे वर्णन झाले आहे त्या आत्मतत्वाला सत म्हणतील पहा. या सत आणि असतमध्ये विवेक करणाऱ्या बुद्धीला सत्सद विवेक बुद्धी म्हणतात पहा. तान स्थितिक्षस्व खूप महत्त्वाचा शब्द आहे. हे जितके मात्रा स्पर्श अर्थात इंद्रियांचे विषय आहेत तर त्यांचा संबंध आला असताना हे अनुकूल आहेत आणि हे प्रतिकूल आहेत असे ज्ञान होणे दोष नाही. तसं ज्ञान होणं हा दोष नाही. परंतु त्यांच्याविषयी अंतःकरणात राग म्हणजे अनुराग आणि द्वेष म्हणजे तिटकारा, हर्ष आणि शोक इत्यादी विकार निर्माण होणेच दोष आहेत पहा. म्हणजे असंगचा अर्थ काय आहे? ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतात, तुमच्यामध्ये त्याचे भोग पण होतात, पण ते भोगल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींच्या माध्यमातून एखादं वाक्य जरी ऐकलं आपल्याला तरी आपल्या मनामध्ये रागद्वेष निर्माण होतो पहा. शब्दकोडी सोडवताना सुद्धा आपल्याला अनुभव असा येतो की त्या शब्दाशी आपली एक विशिष्ट भावना, मी अगदी सुरुवातीला काही भागामध्ये सांगितलं होतं, असोसिएशन सेंटर तयार झालेलं असतं आपल्या मनामध्ये. त्या शब्दाशी जोडलेली एक भावना, त्या शब्दाचं वाचन होताच किंवा तो शब्द स्मरताच आपल्याला त्या संबंधाची भावनासुद्धा स्मरते आणि राग किंवा द्वेष त्या शब्दाबाबत निर्माण होतो. इथे सांगतात तोच विकार आहे, तो संग आहे. प्रत्यक्षात त्या गोष्टींची घेणं किंवा न घेणं हा संग नाही, तर त्याच्याशी जोडलं जाणं हा संग आहे. राग किंवा द्वेष हे दोन पद्धती आहेत त्याच्याशी जोडलं जाण्याचा. एकतर ते नको नको असं वाटतं तो द्वेष आहे, हवं हवं असं वाटतं तर तो अनुराग आहे. ह्या दोन पद्धतीने त्याच्याशी संग होणं आपला पहा. तर तो इत्यादी विकार निर्माण होणेच दोष आहे पहा. हर्षशोक होणे हा दोष आहे. म्हणून अनुकूलता आणि प्रतिकूलतेचे ज्ञान झाले तरीही राग द्वेषादी विकारांना उत्पन्न होऊ न देणे, अर्थात मात्रा स्पर्शाविषयी निर्विकार राहणे, हेच त्यांना सहन करणे आहे. तितिक्षेचा अर्थ काय? तितिक्षेचा अर्थ सहन करण्याचा अर्थ काय? त्यांचे ते भोग पाणी प्यायल्यानंतरसुद्धा लक्षात घ्या त्या पाण्याबद्दल अनुराग निर्माण होणं,
त्याची संग्रह करणं, ते साठवणूक करून ठेवण्याची भावना निर्माण होणं. मग तुम्हाला उद्या दुसऱ्या दिवशी शिळं पाणी प्यायला लागेल. पाणी कधी शिळं होत नाही म्हणतात, परंतु उदाहरणासाठी हे समजून घ्यायला पाहिजे. एखादं तुम्हाला जर श्रीखंड आवडलं आणि तुम्ही त्याच्याशी जर अनुराग करून घेतला, तर राग त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये निर्माण झाला. राग म्हणजे अनुराग, आकर्षण निर्माण झालं आणि ते तुम्ही श्रीखंड साठवून ठेवलं दुसऱ्या दिवशी खाऊया म्हणून. ते खरंच खाण्याच्या पात्रतेचं राहत नाही, खराब झालेलं असतं ते श्रीखंडसुद्धा. लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्यांना सहन करणं याचा अर्थ त्यांच्याशी, त्यांच्याबाबत हर्ष आणि शोक असे विकार उत्पन्न न होऊ देणं, त्यांच्याबद्दल राग आणि द्वेष निर्माण होऊ न देणं, हे खरं आहे. त्यांना सहन करणं, त्यांच्याबद्दल निर्विकार राहणं, या सहन करण्यालाच भगवंतांनी तितिक्षस्व असे म्हटलेले आहे. दुसरा भाव असा आहे, किती सूक्ष्मता आहे पहा त्यांच्या सांगण्यामध्ये. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये एखादा प्रसंग घडणार नाही असं त्यांनी वचन दिलं आहे का? एखादा प्रसंग किंवा जगण्याचाच जो भाग आहे तो तुम्ही टाळा. जगणं टाळण्यातलाच हा प्रकार आहे पहा. आपल्या आयुष्यामध्ये जे सातत्याने प्रसंग होत असतात, तो जगण्याचा भाग आहे, तो प्रवाह आहे. त्या संपूर्ण प्रवाहामधून कधीतरी सुखी आणि दुःखी होणं हे टाळलं पाहिजे. ते निर्विकार राहता आलं पाहिजे. आनंदी राहणं ही निवडलं पाहिजे आपण. पहा, सुखी दुःखी होत असताना आपल्याला वाटतं की सुख आपल्यासोबत राहावं आणि दुःख मात्र नको आपल्याला, तर आपण टाळतो. जगण्यातला एक महत्त्वाचा भाग आपण टाळत राहतो. मग असं कसं होईल? केवळ मृत्यू आल्यानंतरच ही गोष्ट शक्य आहे की जगण्यातले हे सगळे चढ उतार आपल्याला अनुभवायला येणार नाहीत. या सगळ्या प्रसंगामध्ये निर्विकार म्हणजे विकार कोणता आहे? राग निर्माण होणं, द्वेष निर्माण होणं, हर्ष निर्माण होणं, शोक निर्माण होणं. थोडक्यामध्ये आनंद गमवणं, परमानंद गमवणं हा विकार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या विकारामध्ये अडकल्यानंतर आपल्याला तितिक्षा आपल्याला प्राप्त झाली असं म्हणता येणार नाही, असं भगवंत म्हणतात. तर ते निर्विकार राहणं याचा अर्थ त्यांना सहन करणं आहे. दुसरा भाव असा आहे की शरीर, इंद्रिय, अंतःकरणादिकांच्या क्रियांचा, अवस्थांचा आरंभ आणि अंत होतो, तसेच त्यांचा भाव आणि अभाव होतो. त्या क्रिया आणि अवस्था तुझ्यात नाहीत, कारण तू त्याला जाणणारा आहेस, त्यापासून वेगळा आहेस. म्हणून त्या क्रियेत आणि अवस्थेत तू निर्विकार राहा. त्यामध्ये निर्विकार राहणेच तितिक्षा आहे. तितिक्षेचा अर्थ किती सुंदर आहे बघा. पुन्हा एकदा हे व्यवस्थित ऐका. शरीर, इंद्रिये, अंतःकरणादिकांच्या क्रियांचा, अवस्थांचा आरंभ आणि अंत होतो, तसेच त्यांचा भाव आणि अभाव होतो. त्या क्रिया आणि अवस्था तुझ्यात नाहीत, कारण तू त्याला जाणणारा आहेस. या अवस्था तुझ्या शरीरात निर्माण होतात, मनात, बुद्धीत, चित्तात, अहंकारात निर्माण होतात, परंतु तू त्या जाणणार आहेस, द्रष्टा आहेस तू त्या सगळ्यांचा. जसं एखादं चित्रपट पाहत असताना आपल्याला रडू येतं, एखादा प्रसंग भावतो, हसू येतं, अनेक त्या चित्रपटाशी आपण रममाण होतो पहा. पण ज्या क्षणी लक्षात येतं की हा चित्रपट आहे, तो संपतो कधीतरी. परंतु इथे भगवंत सांगतात की हा चित्रपट जगण्याचा चालू असताना सतत तुम्हाला भाव असावा की मी पाहतोय. हे सहज ध्यान आहे. अनेक जण मला विचारतात, तुम्ही ध्यान केव्हा करतो? मी ध्यान केव्हा करतो किंवा ध्यान माझं केव्हा चालू असतं? तर मी सांगतो की सतत चालू असतं. पहा, अनेक प्रकार आहेत ध्यानाचे. तुम्ही कशावर ध्यान ठेवता, पण तुम्ही तितिक्षेमध्ये स्थिर होत असताना तुमच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या विकारांवर तुमचं ज्या वेळेला लक्ष असतं, तर तेव्हाही तुम्ही सहज ध्यानातच असता. लक्षात घेतलं पाहिजे. तर ह्या अवस्था ज्या आहेत ह्या आपण फार सूक्ष्मपणाने सहन केल्या पाहिजेत. आणि त्यांचा त्या विकारानं ते निर्माण झाले विकार जरी लक्षात घ्या, तरी त्यांच्याकडे तर तटस्थपणे पाहता आलं पाहिजे आपल्याला. आणि त्या विकारांना आपली कायमची भावना न बनवता त्यांच्याकडे एका द्रष्ट्यासारखं पाहता आलं पाहिजे की हे माझं नाही आहे,
या पद्धतीने अतिशय प्रेमाने आपण ऐकूया परिशिष्ट भाव. जसे शरीर कधी एकरूप राहत नाही, प्रत्येक क्षणाला बदलत राहते, तसेच इंद्रिये मन बुद्धीद्वारा ज्यांचे ज्ञान होते ते संपूर्ण सांसारिक पदार्थसुद्धा केवळ प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य कधी एकरूप राहत नाहीत. त्यांचा संयोग आणि वियोग होत राहतो. ज्या पदार्थांची आपण इच्छा करतो त्यांच्या संयोगाने सुख होते आणि वियोगाने दुःख होते. ज्या पदार्थांची आपण इच्छा करीत नाही त्यांच्या वियोगाने सुख होते आणि संयोगाने दुःख होते. पहा, ज्यांची इच्छा करत नाही आपण, एखादी व्यक्ती नको आहे आपल्याला, तिच्याशी संयोगाने दुःख होते. एखादी व्यक्ती हवी आहे आपल्याला, त्या व्यक्तीच्या वियोगाने दुःख होते, संयोगाने सुख होते. पहा, अशा पद्धतीने हे संयोग आणि वियोगाचं चक्र चालूच आहे सातत्याने. सायकोलॉजीमध्ये त्याला अवॉर्ड आणि पनिशमेंट म्हणतात किंवा रिवॉर्ड आणि पनिशमेंट म्हणतात. आपण स्वतःला हे देत राहतो आणि ती कधी रिवॉर्ड देतो, कधी पनिशमेंट देतो. हे आपणच आपल्याशी वागत असतो. हा मनाने आपल्या मनाशी मांडलेला डाव आहे, खेळ आहे हा सगळा मनाचा. माया आहे हीच. पदार्थसुद्धा येणारे जाणारे आणि अनित्य आहेत. तसेच ज्यांच्याद्वारा पदार्थांचे ज्ञान होते ते इंद्रिये आणि अंतःकरणही येणारे जाणारे आणि अनित्य आहेत. आणि पदार्थांपासून होणारे सुखदुःखही येणारे जाणारे आणि अनित्य आहे. परंतु स्वयं सदा आहे तसा राहणारा निर्विकार आणि नित्य आहे, म्हणून त्यांना सहन करावे. अर्थात त्यांचा संयोग वियोग झाल्यावर सुखी दुःखी होऊ नये, तर निर्विकार राहावे. सुख आणि दुःख दोन्ही वेगवेगळे होतात, परंतु त्यांना पाहणारा मात्र एकच असतो आणि त्या दोन्हीहून वेगळा निर्विकार असतो. परिवर्तनशीलला पाहिल्याने स्वयंचा म्हणजे स्वरूपाचा, अपरिवर्तनशीलतेचा म्हणजे निर्विकारतेचा अनुभव आपोआप होतो. पहा, या सगळ्या प्रसंगी निर्विकार राहणं हीच गोष्ट शाश्वत आहे. काहीही बाहेरच्या जगामध्ये घडो, त्याचा अंतःकरणावर प्रभाव जो पडेल तो काय पडेल ह्याची निवड मला करायची आहे. भगवान येशू ख्रिस्ताकडे देवाने दुःख करुणा वेदना फेकल्या, लक्षात घ्या. परंतु ज्या वेळेला त्यांना त्यांचे शेवटचे शब्द विचारले तेव्हा त्यांनी सांगितलं त्या दुःखाचं, त्यांना मिळालेल्या वेदनेचं त्यांनी दयेमध्ये रूपांतर करून त्यांनी ते जगाकडे परत फेकलं. त्याचा अंतःकरणावर काय परिणाम होऊ दिला हे परमेश्वरा यांना माहीत नाही ना की हे काय करतात. त्यांना क्षमा कर म्हणून त्यांनी सांगितलं. पायात खिळे ठोकलेत, हातात खिळे ठोकलेत, डोक्यात खिळे ठोकलेत. अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या अंतःकरणातली निर्विकारता सोडलेली नाही, तो आनंद सोडलेला नाही. तोच आनंद त्यांनी जगामध्ये पुन्हा वाटून टाकला. हे समजून घेतलं पाहिजे. हे साधुसंत करत असतात. त्यांची निर्विकारता, तितिक्षा हाच एक गुण आहे जो घेण्यासारखा आहे, ज्यांनी सगळं प्राप्त होईल तुम्हाला. परमात्मसिद्धीसुद्धा अनेक गोष्टी आहेत. आपण तितिक्षा पहिली गोष्ट आहे जी शिकलेलो आहे आज. ज्या पदार्थांची आपण इच्छा करीत नाही त्यांच्या वियोगाने सुख होते आणि संयोगाने दुःख होते. पदार्थसुद्धा येणारे जाणारे आणि अनित्य आहेत. तसेच ज्यांच्याद्वारा पदार्थांचे ज्ञान होते ते इंद्रिये आणि अंतःकरणही येणारे जाणारे आणि अनित्य आहेत. आणि पदार्थांपासून होणारे सुख दुःखही येणारे जाणारे आणि अनित्य आहेत. परंतु स्वयं सदा आहे तसा राहणारा निर्विकार आणि नित्य आहे, म्हणून त्यांना सहन करावे. अर्थात त्यांचा संयोग वियोग झाल्यास सुखी दुःखी होऊ नये, तर निर्विकार राहावे. सुख आणि दुःख दोन्ही वेगवेगळे होतात, परंतु त्यांना पाहणारा एकच असतो आणि त्या दोन्हीहून वेगळा निर्विकार असतो. परिवर्तनशीलला पाहिल्याने स्वयंचा स्वरूपाचा आणि अपरिवर्तनशीलतेचा निर्विकारतेचा अनुभव आपोआप होतो. येथे शीत शब्द अनुकूलतेचा आणि उष्ण शब्द प्रतिकूलतेचा वाचक आहे. तात्पर्य हे आहे की अधिक थंडी पडल्यावरही वृक्ष वाळतो आणि अधिक गरमी पडल्यावरही वृक्ष वाळतो. म्हणून परिणामी सर्दी आणि गरमी दोन्ही एकच आहेत. पहा, त्याचप्रमाणे अनुकूलता आणि प्रतिकूलतासुद्धा एकच आहेत. परिवर्तनच आहे ते. अनुकूलतेकडे झुकणारं असेल ते आपण ठरवतो हे अनुकूल आहे आणि हे प्रतिकूल आहे.
घटना घडायची ती एक या ब्रह्मांडाच्या सगळ्या व्यापामध्ये घडून गेलेली एक घटना असते, ती बदलता येत नाही कधीच. परंतु त्या घटनेच्या अनुषंगाने पहा ब्रह्मांडामध्ये किती काय काय घडतं आहे या क्षणी, आणि अशा अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये या विश्वामध्ये काय घडत असेल आपण अंदाजही बांधू शकत नाही. आपल्याला मात्र आपल्या स्वतःच्या दृष्टीने आपल्या आयुष्यात घडलेली एक घटना खूप महत्त्वाची वाटत असते, आणि ती घटना घडून गेल्यानंतर त्या घटनेसंदर्भातली परिवर्तनं, अनुकूलता किंवा प्रतिकूलता आपण ठरवत राहतो सातत्याने. हे माझ्या बाबतीत चांगलं घडलं किंवा माझ्या बाबतीत चांगलं नाही घडलं, माझ्याच बाबतीत असं का घडलं वगैरे वगैरे. त्याच्या संदर्भाने ही सुखदुःखांची अनुभूती आपण आपल्या विचारांच्या अनुषंगाने करून घेत असतो. सुखाची आणि दुःखाची निवड आपण करतो. घटना ही कुणाच्या दृष्टीने घडलेली नसते, लक्षात घ्या. कुणा एकाच्या दृष्टीने घडलेली नसते, ती फक्त घडलेली असते घटना. अर्थ आपण लावतो. सुखदुःखाची अनुभूती आपण करून घेतो, ही निवड आपण करत असतो. निर्विकार राहत नाही आपण त्यावेळेला. त्याचप्रमाणे हा भाग आहे तो अनुकूलता प्रतिकूलता एकच आहेत. म्हणून भगवान या दोन्हींना सहन करण्याची, अर्थात त्यापासून असंग होण्याची आज्ञा देतात. तितिक्षा याचा अर्थ तसा आहे. सुखदुःख हर्ष शोक राग द्वेष कामक्रोध इत्यादी जाणारे येणारे बदलणारे आहेत, परंतु स्वयं म्हणजे स्वरूप जसेच्या तसे राहणारे आहे. साधकाकडून ही फार मोठी चूक होत असते की तो बदलणाऱ्या अवस्थेला पाहतो परंतु स्वयंला पाहत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत घडत असताना, शरीर लहानाचं मोठं होत असताना, वृद्धापकाळाकडे प्रवास करत असताना, दुसऱ्या देहाकडे सुद्धा जात असताना, एक गोष्ट अशी आहे जी शाश्वत आहे, जी कधीच बदलत नाही, तो आत्मा आहे. अवस्थेला स्वीकार करतो परंतु स्वयंला तो स्वीकार करत नाही. पहा, अवस्था पूर्वीही नव्हती आणि नंतरही राहणार नाही, कोणतीही अवस्था असू दे. म्हणून वर्तमानात दिसत असली तरी ती नाहीच, परंतु स्वयं यात आधी अंत आणि मध्य नाहीच. अवस्था कधी एकरूप राहतच नाहीत पहा, आणि स्वयं कधी अनेक रूप होतच नाही. जे दिसते तीही अवस्था आहे, आणि जी पाहणारी बुद्धी आहे तीही अवस्था आहे. जाणण्यात येणारी अवस्था आहे आणि जाणणारीही अवस्था आहे. स्वयं यात दिसणारेही नाही आणि पाहणाराही नाही, जाणण्यात येणारेही नाही आणि जाणणाराही नाही. स्वयं हा त्यात नाहीच आहे, लक्षात घेतलं पाहिजे. हे दिसणारे पाहणारे इत्यादी सर्व अवस्थेच्या अंतर्गत आहेत. दिसणारा पाहणारा तर नाही, राहणार नाही, परंतु स्वयं मात्र राहील. कारण अवस्था तर समाप्त होईल परंतु स्वयं तसाच राहील. तात्पर्य हे आहे की दिसणाऱ्याशी दृश्याशी संबंध झाल्यानेच स्वयं हा पाहणारा म्हणजे द्रष्टा म्हणवला जातो. जर दिसणाऱ्याशी संबंध राहिला नाही तर स्वयं राहील, परंतु त्याचे नाव पाहणारा किंवा द्रष्टा असे राहणार नाही. पाहतो त्यात तादात्म्य होऊन जाईल त्याचं. त्याचप्रमाणे शरीराशी संबंध झाल्याने स्वयं म्हणजे चिन्मय सत्ता म्हणजे शरीरी म्हणवला जातो. जर शरीराशी संबंध राहिला तर स्वयं राहील, परंतु त्याचे नाव शरीरी राहणार नाही. गीता 13व्या अध्यायाचा पहिला श्लोक. म्हणून भगवंताने केवळ मनुष्यांना समजावण्यासाठीच शरीरी नाव म्हटले आहे. खूप तळातून मूलभूत बाबीतून किंवा उदाहरणातून दृष्टांतामधून शरीर आणि शरीरी, कारण आपला सगळाच विचार हा शरीराच्या माध्यमातून होत असतो, शरीराच्या अनुषंगाने होत असतो. म्हणून ते सांगतात की शरीर आज जे त्याला तू म्हणतोस ते शरीरीशिवाय अस्तित्वात असू शकत नाही, आणि शरीरी आहे म्हणून शरीर आहे, आणि असे अनेक शरीर तुला त्यामुळे प्राप्त होत राहतात. त्यामुळं हा जो या श्लोकातला जो भाव आहे पहा, आपल्याला बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी भगवद्गीतेमध्ये असं दिसेल की एक श्लोक दुसऱ्या श्लोकाचा विरोध करतो आहे, पण हा आपला भ्रम आहे. हे ज्या त्या ठिकाणी ते सिद्ध होईल हे लक्षात घेतलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये असा कोणताही विरोधाभास कुठल्याही एका श्लोकामध्ये नाही, हे समजून घेतलं पाहिजे. आणि तिथे त्या ठिकाणी नेमकं कुठल्या पद्धतीने हे विश्लेषण आपण करायचं आहे हे समजून घेतलं पाहिजे. तिथे भगवंताचा भाव काय आहे ते सांगण्याचा, त्या परिस्थितीवरती आपण ते समजून घेतलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय संबंध आहे ते पाहूया. पूर्वश्लोकात मात्रा स्पर्शाच्या तितिक्षेविषयी म्हटले. आता अशा तितिक्षेने
काय होईल हे पुढील श्लोकात सांगतात. किती उपकार आहेत, किती करुणा आहे, किती दया आहे, पहा किती कृपा आहे भगवंताची आपल्यावरती. हे पाहूया पुढच्या श्लोकामध्ये. ओम परमात्मने नमः.